आकाशाला भिडणाऱ्या डोंगर रांगेत आपल्याला अनेक किल्ले पाहायला भेटतात. त्यातील काळ्या कातळातला चंदेरी हा किल्ला भटक्यांचे लक्ष वेधून घेतो. आक्रमकांपासून राज्याचे संरक्षण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरावर किल्ल्यांच्या रूपात तटबंदीचे कोंदण चढवले. त्यातील काही दुर्ग तर काही फक्त चौकीची ठाणे, काही गडावर जाणारे सोपे मार्ग तर काही गडावर जाणारे मार्ग कठीण. चौकीचे ठिकाण आणि अवघड मार्ग यांचे मिश्रण म्हणजे बदलापूर जवळ असलेला चंदेरी किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जंगल, पावसाळ्यात धबधब्यातून जाणारी वाट आणि किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी सुरुवातीला करावे लागणारे प्रस्थारोहण, नंतर माथ्यावर असणारी घसरडी वाट, या सगळ्यांमुळे चंदेरी किल्ला थोडा आव्हानात्मक वाटतो खरा. मित्रांनो, मलंगगडापासून सुरू होणारे डोंगर रांगेत चंदेरी, प्रबळगड, इर्शालगड असे अनेक किल्ले आहेत. याच डोंगर रांगेतील बदलापूर जवळचा चंदेरी किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अतिशय अवघड असलेला हा किल्ला उत्तुंग आहे. तर याच गडाची आज आपण भटकंती करणार आहोत. तर मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही सकाळी 6-6:30 वाजता ठाण्यावरून ट्रेन पकडली. ती डायरेक्ट वांगणीला, म्हणजे कर्जत वगैरे ट्रेन भेटते तुम्हाला. इवन बदलापूरही जवळ स्टेशन आहे, पण बदलापूरवरून थोडं आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत तो थोडा लांब आहे. तर आपण वांगणीला उतरलोय. वांगणीवरून आपण आता ऑटो पकडू. मित्रांनो, 7:30ला आम्ही वांगणीला आलेलो, पण वांगणीला आल्यावर थोडं कन्फ्युजिंग आहे. तुम्ही जर म्हणजे कर्जत साईडला पुढे उतरलात ना, तर तुम्हाला खूप फार कन्फ्युजिंग आहे. तर तुम्ही CSMT साईडलाच उतरा, म्हणजे मागच्या साईडला, आणि तिथून तुम्हाला ऑटो मिळतात. ऑटो अवेलेबल आहे तिथून. 7 ते 8 किलोमीटर आहे. तर त्यांचं 200-250 रुपये रिक्षा घेतात, कारण ते शेअर रिक्षा वगैरे काही नाही. तुम्हाला रिक्षा प्रायव्हेटच करावी लागते. मित्रांनो, हा एरिया आहे तो. इथे तुम्हाला शेअर ऑटो मिळून जातील. तर 250 रुपये पर पर्सनचे घेतात रिक्षावाले. आपण तिथून पुढे जाऊ. हा हायवे आहे. इथून थोडं बाहेर आला हायवेवरती तुम्हाला यावं लागेल. मित्रांनो, हे आहे चिंचोली गाव. इथून आपला आता ट्रेक चालू होईल. हे आपले रिक्षावाले दादा यांनी आपल्याला इथे आणून सोडलं. इथून आता पुढे आपण किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ करू. मित्रांनो, गावातून थोडं पुढे आल्यावरती ना एक तुम्हाला राईट साईडला जायला रस्ता आहे. हा एक बोर्ड आहे लावला त्यांनी. इथून चंदेरी गडावरती जायला वाट आहे. तिथून पुढे मार्गस्थ करणार. नमस्कार मंडळींनो, माझं नाव राजेश. तर तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शनवरून समजलं असेल कुठल्या गडावरती जाणार आहे. चंदेरी गड. तर चंदेरी गडावरती तुम्हाला येण्यासाठी वांगणीवरून ऑटो करावी लागते आणि ऑटो पकडून तुम्हाला चिंचोली गावातून तुमचा ट्रेक चालू होतो. आता हा ट्रेक आपण 4 टप्प्यात पूर्ण करणार आहोत. पहिला टप्पा आपला चंदेरी गावातून जाणार आहे, जिथे आपल्याला 2 सुळके मिळतात. एक चंदेरीचा सुळका आणि दुसरा म्हैसमाळ सुळका. ह्याच्यामध्ये एक खिंड आहे, तो आपला एक पहिला टप्पा असेल. दुसरा टप्पा असेल आपला, जिथे 2 वाटा एकत्र मिळतात. म्हणजे पनवेलवरून येणारी एक वाट आणि दुसरी वाट आहे ती चिंचोली गावातून, म्हणजे आता आपण जिथून चालू, ती एक खिंड आहे. तो झाला आपला दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा आहे जिथे आपल्याला गुहा, चंदेरी किल्ल्यावरती जी गुहा आहे, जे केव्ज आहे, तो आपला तिसरा टप्पा. आणि तिथे आपण थोडं विश्रांती करू. आणि तिथून ते झाल्यानंतर पुढे आपण डायरेक्ट गडमाथा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मेघडंबरीवरची मूर्ती गेल्या वर्षीच, म्हणजे 2023 साली स्थापन केली आहे, त्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊन आपण रिटर्न प्रवास करणार आहोत. तर आता आपण गावातून तर निघालो आहेत. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र किरण. तर आम्ही एकाच गावातले, आमचं गाव एकच. तर आता आपण बघू पुढे आपल्याला काय काय बघायला मिळते. सध्या ऊन खूप आहे आणि मळब पण तेवढी म्हणजे पावसाचं ढगाळ वातावरण चालू आहे. आमच्याबरोबर सध्या तर कोणच नाही. जंगल असं ओसाड पडलं आहे. ॲक्च्युली हा गड आहे थोडा मध्यम श्रेणीचा. गडाची जी उंची आहे ती आहे 2300 फूट. ॲक्च्युली हा गड एवढा पण सोफा नाही आहे.
म्हणजे बिगिनर लोकांनी जर असेल तर तुम्ही वेगळी प्रॅक्टिस करावी गड वगैरे चढण्यासाठी, तरच हा गड करा. बाकीच्यांसाठी तुम्ही नॉर्मल जे ट्रेक वगैरे करतात त्यांनी नक्की भेट द्या. तर गडावरती काय काय पाहायला भेटेल तर ते पण आपण एक्सप्लोर करू. मित्रांनो, गड चढताना आपण बरोबर चाललो आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर हे बघा इथे अशा रिबीन वगैरे लावलेल्या असतात. म्हणजे आपले गड संवर्धन करणारे मंडळी आहेत किंवा गावातली जी माणसं आहेत किंवा जे गड वगैरे फिरून येतात ना, ती पोरं वगैरे अशी म्हणजे रिबीन वगैरे बांधतात किंवा दगडांचे असे मनोरेस असतात की जेणेकरून आपल्यासारख्या सोलो ट्रेकरला एक वेगळी चांगली दिशा मिळते गडावरती जाण्यासाठी. तर ह्या म्हणजे जसं तुम्ही गड चढायला घेता ना, तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या की आपल्याला जिथे रिबीन बांधलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी असे दगडांचे मनोरेस उभे केले आहेत, म्हणजे आपण समजून जायचं की आपला रूट हा व्यवस्थित चालू आहे. आता ज्या पठारी प्रदेशात आलो आहे, म्हणजे इथे समोर बघता तुम्ही, हा इथे चंदेरी आहे आणि इथे हा आहे म्हैसमाळ सुळका आणि चंद्र, आणि ह्याच्यामध्ये जी खरी खिंड आहे ना तिथून आपल्याला चालायचं आहे. म्हणजे हा आपण आपला पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात जाणार आहे, जिचे 2 वाटा एकत्र मिळतात. मित्रांनो, गड माथ्यावर जाणारी वाट ही डोंगर दऱ्यातून, दगड कातळातून, नदी ओढ्यातून आणि जंगलातून पार करावी लागते. मित्रांनो, या ठिकाणी आल्यावरती ना या ओढ्याच्या इथून एक आपली रिबीन आहे, म्हणजे जे जाण्यासाठी ते बघा इथून हा आपला इथून ओढा आहे. ओढा क्रॉस केल्यानंतर इथून सरळ पुढे हा मोठा दगड बघा, त्या दगडाच्या इथून रिबीन लावली आहे आणि इथून आपण पुढे जायचं आहे सरळ. तुम्ही ह्या साईडला वगैरे कुठे डायरेक्ट जाऊ नका, कारण चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत इथे. मित्रांनो, ओढ्याच्या इथून चालताना ना आपल्याला एक ॲरो आहे, त्या मार्गे आपण चंदेरी किल्ल्यावरती जायचं आहे. मित्रांनो, ट्रेक खूप दमछाक करणारा आहे. उन्हात येताय तुम्ही, पण पाणी बॉटल वगैरे कॅरी करा 2-2.5 लिटरच्या प्रत्येकाने, कारण उभी चढाई आहे. ह्या ज्या आपल्याला एक जंगल लागलं आहे ना, तिथून एक उभी चढाई आहे पूर्ण, आणि वरती डोक्यावरती ऊन, आणि ह्या जंगलातून चढायचं. रोज प्रॅक्टिस असली तरी पण थोडं दमायला होतंच. मित्रांनो, आता आपण अशा दुसऱ्या टप्प्यात आलो आहे, जिथे एक रोड हा बघा किरणाला आहे तिथून, म्हणजे आपण बदलापूर मार्गे आलो आहे. आणि हा जो दुसरा रोड जो येतो आहे पनवेलवरून, पण ह्यांच्या एक्सपिरियन्सवरून हा रोड थोडा खडतर आहे, डिफिकल्ट आहे. तर तुम्ही जास्त प्रेफर करा की बदलापूर मार्गे येण्यासाठी. तर हा तिकडे तो म्हैसमाळ सुळका आणि इथे हा येतो चंदेरी. मित्रांनो, देवीच्या इथूनच वरती जायला एक वाट आहे, तिथे पुढे एक मंदिर आहे. ते इथले स्थानिक लोक वगैरे पूजा वगैरे करतात आल्यावरती इथे. मित्रांनो, गडपणाची जर खून बघायची असेल तर ही तेवढीच तटबंदी आहे, म्हणजे पायऱ्या वगैरे ह्या बघा इथे आहेत, बाकी असे अवशेष सगळे नष्ट झाले आहेत. 8:30ला चालू केलेलं आम्ही बदलापूरवरून, पण थोडं धमाल झालं खूप. आता 11 वाजलेत, म्हणजे अडीच तास झाले असतील ना, 2.5-3 तास, 2.5 तास झाले आणि दमछाक झाली. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी ट्राय केला आहे. बरेच दिवस गॅप पडलेला ट्रेकिंगला जाण्यासाठी. तर आता आपण इथून जाऊ गोव्याला. पण गोव्याच्या ऑलमोस्ट जवळ आलो आहे, पोचलो आहे. थोडं पाणी वगैरे पिऊ. तो इथे आपला थोडा एक रेस्ट असेल 15-20 मिनटाचा, आणि नंतर आपण डायरेक्ट त्या सुळक्याच्या इथे जाऊ. आणि हे आहे पिण्याचं टाकं जे गडावरती आहे. गड संवर्धनवाल्याने व्यवस्थित साफ केलं आहे, पण आता जरा शेवाळ वगैरे झाले आहे ना. आहे आपल्यात गडकिल्ले फिरणारे दुर्गप्रेमी, ज्यांना माहीत असतं, म्हणजे कातळाच्या इथून पाणी जे वाहत असतं ते खूप
शुद्ध असतं आणि त्याने अशी बॉटल लावून ठेवली जेणेकरून पाणी आल्यावरती आता पाणी भरणार येईपर्यंत ते बॉटल पूर्ण भरणार आणि त्याच पाण्याने आपले ताण भागवले जाणार. तर अशा काही गोष्टी आपण शोधायच्या असतात कारण हे कातळातून येणारं पाणी खूप स्वच्छ आणि शुद्ध असतं. तर ते तुम्ही पाणी पिऊ शकता. तर आता आपण बॉटल आपली बघा एवढी भरलेली आहे. एक फायनली आपण ज्या ठिकाणाची आपण वाट बघत होतो ती गुफा इथं आली आहे. हीच ती भली मोठी गुफा आहे आणि आपले मित्र इथे येऊन थांबले आहेत. ते तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे. जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर स्वच्छता राखा आणि राहा. मेन म्हणजे किल्ल्यांचं संवर्धन राखा. ते आपण पाया पडायला जाऊ. ही मस्त गुफा आहेत. 50-25 माणसं आरामात राहू शकतात पावसामध्ये वगैरे. ही बघा मित्रांनो हीच ती दरी. थोडे तो बघा तो दगड गेला तिकडे खाली. किरण चालला टेकवत आहे. तुम्ही थांबा रे मागे मी येतो जाऊ. मित्रांनो इथून पुढे असं जाऊ नका सरळ. तर इथे एक दगड आहे बघा. या दगडाच्या इथे बांध दाखवला आहे आणि इथून आपण असं खाली जायचं आहे आणि इथून आपली ती खालून जाणारी वाट आहे. ही बघा ही समोरची वाट ह्या साईडची. तर इथून आपण आता खाली उतरू. चल तुम्ही इथून बसून जा किंवा थोडंसं वाकून वगैरे. स्लिपरी आहे जरा. स्लिपरी खूप आहे. वाळू आहे वाळू. रेती वाळू सारखं आहे ना त्यामुळे तुमच्या शूजला ग्रीप पकडणार नाही. आणि त्यांना सांगा शूज चांगले आणा. शूज वगैरे तुमचे हां चांगल्या ग्रीपचे वगैरे वापरा. हे बघा इथून डायरेक्ट उतरायचं आहे आणि इथून खाली जायचं आपल्याला. बिगिनर असाल मित्रांनो तर एक बॅगमध्ये रशी ठेवा आणि कुठे तुम्हाला रिस्की वाटत असेल तर ती रशीचा तुम्ही आधार घेऊ शकता. इथे अँकरिंग करून रशी बघा बांधले. दोरा आहे आपला. रशीला खूप दिवस झालेत त्यामुळे जास्त त्यावर प्रेशर देऊ नका. तुमचा स्वतःचा प्रेशर बॉडीचं मेंटेन किंवा बॅलन्स तुम्ही स्वतः सांभाळायचा. मित्रांनो आधार घेऊ शकता. मित्रांनो इथे आहे थोडं रिस्की कारण पूर्ण दगडाची जी वाट आहे ना ती आणि घसरडे आहे ना थोडं त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चला. इथून आपण त्याच कडेने आपण निघणार आहोत पुढे. मित्रांनो सह्याद्रीमध्ये असं पाण्याचे टाके मिळतात जिथे आमच्यासारख्या भटक्यांची खूप चांगली सोय होते. खूप स्वच्छ असं पाणी आहे मित्रांनो. तर जर तुम्ही चंदेरी किल्ल्यावरती आला असाल तर हा जो तुमचा थ्रिलिंग पॅच चालू होतो ना म्हणजे हा इथूनच असं खाली यायचं आणि इथे एक पाण्याचा टाका आहे या साईडला. चंदेरीचा सगळ्यात अवघड वाटणारी हीच ती कठीण चढाई. हा आपल्यासाठी मोठा टास्क असेल. मित्रांनो याच पॅशला आता सुरुवात झाली आपल्याकडून पण. आणि ही महाराष्ट्राची घोरपड चढते. गावामध्ये माडाच्या झाडावरती कळंबावरती चढण्यात एक्सपर्ट राजकिरण पडवळ. इथून आता आपण या ठिकाणी चालताना तुम्ही तुमच्या बॉडीचे तोल खडकाकडे ठेवून पार करावे. शक्यतो खालच्या साईडला बघत नका जाऊ. वाऱ्यापासून आरामात रे. त्या थ्रिलिंग पॅचला आमची सुरुवात झाली आता.
काय ठेवा मित्रांनो थ्रिलिंग पॅच आमचा अर्धा झालाय पूर्ण. आणि बघा माझ्या ह्या साईडला आहे ना पूर्ण खोल दरी अशी, आणि इथूनच अशी निमुळती वाट आहे. एक थ्रिलिंग पॅच झाला आहे, आता दुसरा थ्रिलिंग पॅच चालू होणार आहे. इथे पण थोडीशी घडी आहे, ते घडीतून चालायचं आपल्याला. चाले करायला लागते इथून सरळ. एक चूक मित्रांनो, ती चूक करू नका चालताना. अशी मजाक तर नका करू यावेळी, कारण कंडिशन वेगळी असते प्रत्येकाची. आपल्या चालण्यावरती फोकस करा. हा पॅच चढून झाल्यानंतर ना एक पाण्याचा टाका आहे, तिथे पाणी खूप कमी झालं इथलं. आपण आता खालचंच पाणी खाली आहे ना, जे पाणी खालच्या टाकीमध्ये तेच पिऊ. आणि इथून चढाई आपली परत चालू आहे. किरण चाललाय पुढे. कसा अनुभव आहे किरण? बेस्ट अनुभव आहे. MMA फायटर, MMA चा फायटर आमचा किरण. माझा मॅट परवडला. मित्रांनो थ्रिलिंग पॅच म्हणून आहेत किती तेच समजत नाही. जसे चढतोय तसे पॅच काही संपत नाहीत अजून. आतापर्यंत 6 ते 7 थ्रिलिंग पॅच झाले असतील आमचे. मित्रांनो एवढा सगळा घाट घातलाय पण तो आमचा सक्सेसफुल झाला. इथून फायनली आपण चंदेरी किल्ल्यावरती पोचलो आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथून घेऊन आपण दर्शन घेऊ, त्या मूर्तीच्या इथून दर्शन घेऊ आपण. आणि चंदेरी किल्ला बोलतात तर तो आपण एक्सप्लोर केला आहे. ती जी आहे ती नाळखिंड डोंगर रांग, हा इथला माथेरान, हे इथलं गोंडेश्वर धरण. आणि चंद्री फोर्टचा हा टॉप आहे. आणि समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते, तिथे आपण जाऊन दर्शन करणार. आणि आज आपण चंद्री फोर्ट आलो तर मी एक तुम्हाला कवी भूषणांचा एक छंद म्हणून दाखवणार आहे, तो तुम्ही नक्की ऐका. साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जितन चलते भूषण बनत नाद बिहद नगरण के नदी नाद मध्ये गए बरण के रलते ऐल खेल फैल खेल खलक में गैल गजन की ठेल पहले सैल उचलत तारा सुतरनी तुरी धारा में लग मी धारा बारा 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 वरी वालत आहे. आणि दुसरा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा वरती लिहिलेला छंद आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो छंद असा आहे. इंद्रजिमी जंबपर बाडवसु अंबपर रावण सदंबर रघुकुल राज है पौनबारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर रामद्विज राज है दावा द्रुम दंडपर चीता मृग जंडपर भूषणवी तुंडपर जैसे मृगराज है तेजतम अंशपर कानजिमी कंसपर जो मलिच्छ वंशपर शेर शिवराज है शेर शिवराज है. किरणने आपल्याला कविभूषण यांचा छानसा असा छंद ऐकवला, तर त्याचे आपण खरंच धन्यवाद मानू. तर त्याला इतिहासाबद्दल किंवा महाराजांच्या याच्या गडकिल्ल्याबद्दल खूप चांगली अशी आस्था आहे. परत ते गडकिल्ले ट्रेक वगैरे करतो तो व्यवस्थित. तर त्याला आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. तर आता आपण जिथे महाराजांची मेघडंबरी बसवली आहे, आता ही मेघडंबरी मूर्ती 350 किलोची आहे. आणि जी महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये ती ऑलमोस्ट 87 काय 90 kgची आहे. तर विचार करा, आपण चालताना एवढी दमछक लागली असेल, म्हणजे आपण एवढं दमलोय, तर ती मूर्ती तिथून इथपर्यंत हाणणे, त्यामध्ये अजिंक्य हायकर्स आणि बदलापूरचे काही मंडळी, बदलापूर वांगणीचे, तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे या ठिकाणी.
तर त्याच मूर्तीचं आपण दर्शन घ्यायला जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शंभू महाराज की जय. किल्ल्याच्या टॉपवर आता आपण पोचलो आहे. तर आता याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला असे काही पुरावे मिळत नाही की महाराजांच्या इथे वास्तव्य वगैरे होतं. फक्त 1656 साली जेव्हा महाराज कोकण मोहिमेवरती होते ना, त्यावेळी हा जो प्रदेश तेव्हा महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामावून घेतला होता, एवढंच आपल्याला इतिहासामध्ये नोंद मिळते. जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा, तर आम्हालाही आमच्याही ज्ञानात तेवढी भर पडेल.